मंडळी नमस्कार. मंडळी, गेल्या आठवडाभरामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये अनेक गोष्टी होताना दिसत आहेत. तुम्हाला अनेक घडामोडी घडत आहेत आणि ह्या घडामोडींवरती आपण जाता जाता भाष्य करूया, कारण आठवड्याचा हा शेवटचा दिवस आहे, म्हणजे शनिवार आहे. आणि या शनिवारच्या दिवशी आठवडाभरामध्ये साधारणपणे ज्या काय महत्त्वाच्या घडामोडी घडल्या त्या बारीक सारीक होत्या, पण राज्याच्या राजकारणामध्ये महत्त्वाच्या ठरू शकतील अशा पद्धतीच्या घडामोडी आहेत. भाजपामध्ये परभणीच्या सुरेश वरपुडकरांनी प्रवेश केलेला आहे. काँग्रेसचे असणारे माजी मंत्री सुरेश वरपुडकर भाजपामध्ये आलेले आहेत. दुसऱ्या बाजूच्याच जालना जिल्ह्यामधल्या कैलास गोरंट्याल हे जे काँग्रेसचे माजी आमदार आहेत, ज्यांचा पराभव आत्ता नुकताच अर्जुन खोतकर यांनी केला, त्यांना भाजपामध्ये आणण्यात भाजपाला यश आलेलं आहे, किंवा ते भाजपामध्ये आलेले आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांसह, त्यांच्या बायका मुलांसह ते भाजपामध्ये आलेले आहेत. या दोन्ही नेत्यांचा परिणाम जो आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरती होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे मराठवाड्यामध्ये. याचबरोबर फरक काय पडणार आहे, तर एकीकडे कैलास गोरंट्याल भाजपामध्ये आल्यामुळे जे शिवसेनेचे, म्हणजे शिंदे गटाच्या शिवसेनेचे जे आमदार आहेत तिथले अर्जुन खोतकर, यांना मोठ्या प्रमाणावरती धक्का बसलेला आहे. कारण रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यामधलं वेळ्या भोपळ्याचं सख्य सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे रावसाहेब दानवे यांनी पुढाकार घेत कैलास गोरंट्याल यांना भाजपामध्ये आणलेलं आहे आणि त्यामुळे तिथे एक वेगळा सामना रंगणार आहे आणि तो आपसातच रंगणार आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे. अर्जुन खोतकरांच्या संदर्भामध्ये आणखी एक महत्त्वाची घटना घडलेली होती काही दिवसांपूर्वी किंवा काही महिन्यांपूर्वी. ते ज्या समितीचे अध्यक्ष होते, म्हणजे विधिमंडळाची अंदाज समिती जी आहे, या अंदाज समितीचे अध्यक्ष असताना त्यांच्या स्वीय सहाय्यकाच्या खोलीमधून मोठ्या प्रमाणावरती रोकड रक्कम जप्त करण्यात आली होती. याची चौकशी सध्या थांबलेली आहे आणि ही थांबलेली का आहे याचं कारण अगदी उघड आहे. कारण त्याच्यामध्ये, त्या अंदाज समितीमध्ये विधिमंडळाच्या दोन्ही बाजूच्या पक्षांचे, म्हणजे विरोधी आणि सत्ताधारी यांचे सदस्य असतात. चौकशी झाली तर त्यात सगळ्यांचाच बिंग बाहेर येईल किंवा सगळ्यांचाच विषय बाहेर येईल आणि त्यामुळे चौकशी न झालेलीच बरी, अशा पद्धतीची भूमिका सगळ्या बाजूंनी घेतलेली दिसते आहे आणि त्याचाच परिणाम होताना दिसतो आहे. शेवटची महत्त्वाची गोष्ट घडलेली आहे ती म्हणजे राज्याच्या मंत्रिमंडळामधला जो फेरबदल झालेला आहे तो महत्त्वाचा फेरबदल आहे. माणिकराव कोकाटे यांचं कृषी खातं गेलेलं आहे. दत्ता भरणे यांच्याकडचं क्रीडा खातं त्यांच्याकडे गेलेलं आहे. अर्थात क्रीडा खात्यावरून त्यांच्यावर पुन्हा एकदा टीका होते आहे, रमीचा खेळ ते ऑलिम्पिक दर्जाचा करतील वगैरे वगैरे. परंतु सध्या तरी माणिकराव कोकाटे यांच्यावरचं संकट टळलेलं आहे. सरकारने आपल्यावरचं संकट टाळून घेतलेलं आहे. दुसरीकडे योगेश कदम यांनी आपल्या मातोश्रींच्या नावे असलेला ऑर्केस्ट्राचा बारचा परवाना जो आहे तो सरकारला परत केलेला आहे, आपली सुटका करून घेतलेली आहे. या सगळ्यातून नेमके काय परिणाम होतील हे आपल्याला भविष्य काळामध्ये कळेलच.